नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। बोंधू अशोक खरातच्या बायकोच्या अडचणीत वाढ, कल्पना खरातला अटक होणारच, न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला। वरळीतील जनाक्रोश मोर्चा, भाजपच्या अंगलट नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, अटी शर्तींच्या पायमल्लीचा ठपका। सुप्रिया सुळे वोट जिहादमुळे खासदार झाल्या, मंत्री नितेश राणे यांचा दावा। सुळेंची भूमिका लव जिहादला पोषक असल्याचाही आरोप। आणि होर्मुझमधून भारताकडे येणारे जहाज इराणने रोखले, इस्लामी गार्डने ताब्यात घेतले, परवानगीविना जात असल्याचा केला आरोप। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। अंबाजोगाई तालुक्यातील उजनी शिवारात शेतातील उभ्या ज्वारीच्या पिकातून ट्रॅक्टर नेल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका तरुणाला विळ्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली। दिनेश देविदास माने वय 32 वर्षे, राहणार उजनी, यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे। दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी रात्री 10:30च्या सुमारास दिनेश शिवराज माने आणि पृथ्वीराज कवडे यांच्या शेतात गट क्रमांक 33 मध्ये उभे असताना ही घटना घडली। गावातीलच आबासाहेब शिवाजी माने याने दिनेश यांच्या ज्वारीच्या पिकातून ट्रॅक्टर नेला। पीक तुडवल्याचा जाब विचारल्यानंतर आरोपीने तुला काय करायचे ते कर असे म्हणून शिवीगाळ सुरू केली आणि हातातील विळ्याने वार करून त्याला जखमी केले। यावेळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले, परंतु मारहाण केल्यानंतरही आरोपीचा राग शांत झाला नाही। त्याने पुन्हा एकदा ट्रॅक्टर दिनेशच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा धमकी दिली। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी या प्रकरणी BNS कलम 118(1), 351(2) आणि 352 नुसार गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार संजय राठोड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात पर्यटकांना वाचवत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून अद्वितीय शौर्य दाखवत प्राणार्पण करणारे आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरविला आहे। त्यांच्या कुटुंबांसाठी नवीन सुसज्ज घर बांधून देण्यात आले असून त्या घराचे ऑनलाईन उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री योगेश कदम, कॅप्टन अभिजित अडसूळ, युवा सेना सचिव विकास गोगावले, युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर, काश्मीर शिवसेना अध्यक्ष मोहम्मद शफी मगरे तसेच अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामागे युवा सेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव दादा चव्हाण यांचे विशेष प्रयत्न असून त्यांच्या पाठपुराव्यामुळेच हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्णत्वास गेला। या उपक्रमातून समाजात सहकार्य, संवेदनशीलता आणि कर्तव्य भावना यांचा आदर्श निर्माण झाला आहे। आज दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने बीड येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष श्री विलास बापू अवताडे म्हणाले की 5 राज्यातील निवडणुका जिंकण्यासाठी भाजप महिला आरक्षणाचा मुद्दा पेटवत असून प्रत्यक्षात या विधेयकाचा पाया काँग्रेसनेच रचला होता। महिला विधेयकाच्या आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यावरून लक्ष भटविण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे। भाजपच्या या हुकुमशाही अजेंड्याविरुद्ध काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरला असून भाजपकडून जनतेची दिशाभूल करून खोटे रान उठवण्याचा जो केविलवाना प्रयत्न सुरू आहे तो आम्ही हाणून पाडणार असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। पाहुयात विलास अवताडे नेमकं काय बोलले ते। फक्त मी नाही आलं पाहिजे, काय एकंदरीत आज पत्रकार परिषद होती। आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण हे आहे की काल परवा आपण बघितलं असेल की भाजपची मंडळी हे खोटं रान उठवण्याचा प्रयत्न या देशामध्ये करत आहात। म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन यांचा खोटारडेपणा जो आहे, जो महिला विधेयकाच्या आड यांना डिलिमिटेशन आणि बाकीच्या गोष्टी ज्या करायच्या होत्या ते थांबवण्यासाठी आज काँग्रेस पक्ष आणि घटक पक्षांसोबत आम्ही मैदानात उतरलेलो आहे। त्यांचं जे 2023मध्येच ॲक्च्युली हे महिला विधेयक पारित झालं होतं आणि काँग्रेस पक्षांनी आणि सगळं घटक पक्षांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे, परंतु याच्या आड यांना वेगवेगळे मुद्दे त्यांचे मसुदे जे आहेत ते समोर आणायचे होते। 5 राज्यामध्ये निवडणूक चालू असल्यामुळे त्याचाही त्यांना फायदा घ्यायचा होता असं वाटू लागलं, कारण ज्यावेळेस विधेयक त्या ठिकाणी फेटाळलं गेलं त्यावेळेस लगेचच ह्या लोकांनी कुठेतरी रान या ठिकाणी देशामध्ये करण्याचा प्रयत्न केला। परंतु ह्या देशातील जनता, सुजन जनता आहे, यांच्या लक्षात आलेलं आहे की ही महिला विधेयक ऑलरेडी
पारित झालेलं असताना हे परत या ठिकाणी महिला विधेयक आणण्याचं कारण काय आहे हे जनतेसमोर आलेलं आहे आणि म्हणून याला कुठेतरी पडदा टाकण्यासाठी हे लोक चोराच्या उलट्या बोमा जे म्हणतो त्या पद्धतीने हे देशामध्ये राजकारण ढवळून काढतायत। काँग्रेसची पुढची भूमिका नेमकी काय? जे सत्य आहे ते जनतेसमोर आणायचं आहे, कारण महिला विधेयक आणायचं हे ऑलरेडीच आदरणीय पंतप्रधान माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये सोनियाजींनी सुरुवात केली होती आणि 2023मध्ये यांच्याच काळामध्ये भाजपच्याच काळामध्ये पारित झालेलं आहे। परंतु हे जे आहे सर्व यांचे खोटारडेपणा, यांनी दिलेले आश्वासनं प्रत्येक वेळेस नवीन आश्वासनं देतात, जनतेसमोर जातात, हे जनतेला समजून सांगण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्ष हा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथमध्ये जाणार आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली। या सुनावणी दरम्यान आरोपीची उपस्थिती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होती। या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 7 मे रोजी होणार असून कोर्टातील घडामोडींसोबतच धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी साधलेला संवाद हा चर्चेचा विषय ठरत आहे। या सुनावणी दरम्यान आरोपी विष्णू चाटे यांच्या वतीने कोर्टात जीपीएसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे। गाडीचे हप्ते भरणे आणि लोकांची देणे देण्यासाठी बँक खात्यातील व्यवहारांचे अधिकार मिळावेत अशी मागणी आरोपी विष्णू चाटे यांनी केली आहे। यावर फिर्यादी पक्षाच्या वतीने पुढील सुनावणीत म्हणणे मांडले जाणार आहे। तसेच या प्रकरणातील महत्त्वाचा तांत्रिक पुरावा असलेल्या पेन ड्राईव्हमधील 59 सेकंदाच्या त्या फाईलबाबत कोर्टात चर्चा झाली। लॅपटॉपमधून जो डेटा रिकव्हर झालेला आहे तोच डेटा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल असेही लेखी स्वरूपात देण्यात आले आहे। मात्र आरोपींचे वकील मुद्दामहून खोडा घालून तारीख लांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे। पाहूयात धनंजय देशमुख नेमकं काय बोलले ते। त्याचा नेमका उद्देश काय आहे हे CID साहेबांशी, गुजर साहेबांशी माझी चर्चा झाली, वकील साहेबांची चर्चा झाली। जो डाटा रिकव्हर झालेला आहे आणि जो डाटा दिसतोय तेच या केसमध्ये वापरला जाणार आहे असं लेखी लिहून दिलेलं आहे CID आणि वकील साहेबांनी। परंतु त्यांना त्यांचं काय जे म्हणणं आहे ते वेगळ्या शब्दात लिहून पाहिजे। परंतु तो विषय कोर्ट आणि जे IO आहेत, आपले जे वकील आहेत, ते त्याचं उत्तर देणार आहेत। परंतु प्रत्येक तारखेला काहीतरी खोडा काढून किंवा काहीतरी कशी तारीख पुढची, ही तारीख कशी टळेल याचा प्रयत्न चालू आहे। परंतु लवकरच या संदर्भात पुढच्या तारखेपर्यंत निर्णय घेतला जाईल। आरोपी विष्णू चाटे यांनी बँक व्यवहार आणि इतर व्यवहाराच्या अनुषंगाने जनरल पॉवर ऑफ अटर्नी देण्यात यावी अशी मागणी कोर्टाकडे केली। मुक्तारपत्र कोणाला तरी देण्यात यावं किंवा बँक खाते व्यवहार हे सुरळीत करण्यात यावेत। आता गाडीचे हप्ते आणि इतर व्यवहारही थकलेले आहेत असा जो अर्ज आहे तो कोर्टाकडे केला। नाही, ते म्हणणं सगळं जे आपले वकील आहेत ते वकील साहेबांमार्फत देण्यात येईल। त्यामुळं जे काही त्यांचं म्हणणं आहे ते मांडलेलं आहे, ते अर्ज दिलेला आहे। परंतु आपलं जे काही म्हणणं आहे ते पुढच्या तारखेला मांडण्यात येईल। आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।